सांगलीमधील शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळवण्यासाठी नियोजन करण्याची मागणी। कालवा समिती बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार सुहास बाबर यांची मागणी। सोलापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पहाटेपासूनच धुक्याची दाट चादर। धुक्यामधून वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत। कराडच्या चचेगावमध्ये शेतामध्ये सापडलेल्या 4 बिबट्यांच्या पिलांची आईसोबत यशस्वी पुनर्भेट। बिबट्या पिलांना घेऊन जातानाचा वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद। ॲग्रीस्टॅक योजनेची जालना जिल्ह्यामध्ये सुरुवात। 60,000 शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी। शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं कृषी खात्याचं आवाहन। नाशिक शहरामध्ये 5 वर्षांमध्ये 2817 अपघातांची नोंद, तर अपघातामध्ये 1418 जणांचा मृत्यू। हजारो जखमी। महामार्गांवर अपघातांचं प्रमाण अधिक। वेगमर्यादा उल्लंघन हे मुख्य कारण। गोंदियाच्या देवरीमध्ये शिक्षकाकडून महिलेचा विनयभंग। शिक्षकाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि पालकांमध्ये खळबळ। म्हैसाळमधील के मार्टजवळ बस आणि ट्रॅक्टरचा अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। बीडच्या परळीमधील बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं दर स्थिर। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा। लसणाला 80 ते 100 रुपये किलोचा भाव। नांदेडच्या मुदखेड उमरी तालुक्यामधील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवडीला पसंती। पाण्याचं योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची लागवड।